आता आपण आहोत आमच्या इथल्या खरीयेत. हे जे वातावरण आहे ते संध्याकाळचं आहे आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही आताची नवीनच लावलेली कलमं आहेत, 15-20 दिवस झालेली आहेत ती खरीयेमध्ये. ही समोर आहे ते महाराजांची विहीर आहे. या बाजूला आहेत ती आमचे शेखर नाना आहेत, त्यांची ही काजूची झाडं आहेत. आणि या बाजूला तुम्हाला एक हिरवगार आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो बाहेरूनच त्याचा शॉट. हे बघा इथून पूर्ण ग्रीनरीवाल्या काजू दिसतील तुम्हाला. दिसत आहेत तुम्हाला काजू? या ग्रीनरीवाल्या काजू आहेत, पूर्ण काजू आहेत. काजू इथपर्यंतच्या काजू आहेत त्या. आता मी तुम्हाला एक नेमकी जरा आतमध्ये जाऊन बघूया. आपल्याला जे काय गोष्टी सांगायच्या आहेत त्या तुम्हाला कळतीलच. बघा आम्ही या कंपाऊंडातून आतमध्ये आलो आहे. इथून मी इथून आतमध्ये शिरतो आहे त्या काजूंच्या आतमधून आणि इथून आम्ही रस्ता काढला आहे असा वरती. आता ह्या काजू आहेत, त्या काजूंचे मालक आहेत ते आमचे ननगे दादा. मी तुम्हाला सांगतो, आता तेच सांगतील तुम्हाला की या किती वर्षाच्या जुन्या काजी आहेत आणि केव्हा त्यांनी ही लागवड केलेली करून. हां ननगे दादा, ही केव्हा लावलेल्या काजी आहेत? त्या 7 वर्ष झाली. 8 वर्ष चालू आहे. आणि 7 वर्षापूर्वी ह्या खूप छोट्या असतील काजी ना? आणि किती वर्ष शिपले यांना? एकच वर्ष शिपलं. आणि 1 वर्षाच्या नंतर हे पावसाच्या पाण्याने हे एवढ्या त्याने एकदम हे पकडलं, ग्रोथ पकडली पूर्ण. ही बाग आहे काजूच्या. आणि ह्या एवढ्या काजी लावल्या आहेत, यांना दरवर्षी धरून कमीत कमी चांगलं उत्पादन देतात. किती काजी असतील या? 70 काजी आहेत. यांना मेहनत आहे, यांना बघावं लागतं. यांना येऊन प्रत्येक वेळेला त्यांची छानबीन करावी लागते, पाण्याचं वगैरे सगळ्या गोष्टी ह्या करून त्यांवरती लक्ष ठेवावं लागतं. त्यानंतर ही बाग त्यांनी काजूची बॅग फुलवलेली आहे करून. बघत असाल तुम्ही व्यवस्थितरित्या काजू एकदम टवटवलेले आहेत त्या एकदम काजूची बाग. आणि पूर्ण ग्रीनरी असं वातावरण आहे. पूर्ण खूप सारी काजूंची त्यांनी ही बागेला मेहनत केलेली आहे. तुम्ही जर बघत असाल आणि पावसामध्ये इथे खूप रान येत असतं, पण इथे तुम्हाला एक पैशाचं रान दिसणार नाही. आता बघा हे जे आलेलं आहे ते पुन्हा थोड्या दिवसाने जेव्हा वाढेल तेव्हा ते मशीनने किंवा एका लिक्विडने ते घालवून टाकतात, जेणेकरून ह्या झाडांची वाढ व्यवस्थितरित्या होते आणि त्यांना वाढायला वाव मिळतो. बघा पूर्ण झाड आहेत, मला दाखवते मी. या सुकलेल्या फांद्या काढतायत आता. ही तुम्ही काज बघत असाल तर ह्या एकाच वेळेला 2 काजी लावले की एक काज आहे ना ती. तिला एवढ्या डेळ्या येऊन ती वरपर्यंत आली आहे. कमीत कमी एका काजीवरती किती किलो काजी येत असतील? 7 ते 8 किलो काजी येतात. या मेहनतीनुसार प्रत्येकाला बघा, ही मेहनत 7 ते 8 किलो काजी येतात मान्य करतो, पण आपल्याला एक रोज फेरी टाकावी लागते, त्यानंतर या काजी भेटतात आपल्याला. आणि त्यांची तुम्हाला व्यवस्थितरित्या साफसफाई, त्यानंतर खतपाणी, त्यानंतर कुंपण, या सर्व गोष्टीला तुम्हाला खर्च करावा लागतो, लक्ष द्यावं लागतं, माणसाला थांबावं लागतं. मोठी गोष्ट म्हणजे त्यानंतर अशी तुम्ही एक हिरवळीवाली बाग फुलवू शकता. छान अशी बाग आहे. मी तुम्हाला बाहेरून दाखवली तर तुम्हाला कळलं असेल, पूर्ण हिरवीगार बाग आहे.
तुम्ही पण कधी येवा हकडी, तुमका दाखवत आहे काजी भाजून चार देत आहे, खालाच तुमका मॉप बरा वाटत. आणि चुली काजी भाजून खाण्याची मजाच वेगळी असते. जेव्हा नंदगेचे वडील म्हणजे माझे आजोबा जेव्हा हयात होते तेव्हा मी त्यांना सांगायचे काजी भाजून द्यावा, तेव्हा चुलीवर भाजून द्यायचे ते. आणि आम्ही लय वेळा खाल्ला होतो दोघांनी मिळून नाव त्यांनी आणि मी. त्यामुळे मग या काजींवरसून आठवण येईल म्हणून तुमका एक किस्सा सांगले मी. आपल्याला त्या साईडूनच बाहेर पडायचा. हां मी आम्हाला तिकडे जावं लागेल, त्या बाजूने आम्ही बाहेर पडू. बघा या गाजीचा झुपका तर खालूनच सुरू झाला आहे. ही काच बघा, ही काच झुपका बघाल तर तुम्ही वाव बोलाल, सुंदर. हे तारेचं आहे कुंपण. इलोय काजी हिलाव इलोय खडे दगडी ना. एक कलाम लावलेला आहे. कलाम आहे बरोबर, आपूसचा कलाम. या धन्यवाद आपण ही सर्व काही केलेली मेहनत दाखवल्याबद्दल. आता बाहेरून कंपाऊंड बघू. हां हे तुम्हाला दिसत असेल बघा, एका साईडला गवत आहे आणि एका साईडला कमी आहे. ती आग लागू नये ना म्हणून ते गवत काढलेलं आहे. जेव्हा मे महिन्यात आग वगैरे लागते तेव्हा. आणि तुम्ही आजूबाजूला बघाल, बाजूने बघाल तुम्हाला दिसेल मस्तच असं सुंदर अशी ग्रीनरी. पण खूप लक्ष आहे बघा तुम्हाला ह्या गवताच्या कमी एका साईडला रेंज एक पट्टा दिसतोय कमी गवताचा, तो त्याच्यावरनं दिसलं असेल की आगही लागू नये. हे गवत बाजूबाजूचं गवत वाढलेलं असतं मे महिन्यात आणि त्याला लागून आग येऊ नये कलमा किंवा काजीपर्यंत, त्यासाठी केलेली त्यांनी. हे आहेत त्या काजी. या साईडला आहे ती महाराजांची बावडी आहे आणि या साईडला आता आपण ती बघितली काजी नंदग्या दादाच्या त्या ह्या आहेत.